खर तर 2017 ते 22 ह्या 5 वर्षामध्ये आमचं गाव 10 वर्ष मागे गेले. कारण का 2017 ते 22 मध्ये जे लोकप्रतिनिधी ह्या ठिकाणी निवडून आले, वाकड, पुनावळे, तातोड या प्रभागामध्ये, तर त्यांनी ह्या लोकांच्या समस्येचे जाण नसल्यामुळे त्यांना ह्या भागाचा आमचा विकास करता आला नाही. त्याच्यामुळे आमचं तातवडे असन, पुनावळे असन, वाकड असन, हा प्रभाग पूर्णपणे विकासापासून वंचित या ठिकाणी राहिला आहे. आपण पाहता की सर्वात मोठी आमच्या प्रभागाला समस्या ट्रॅफिकची समस्या आहे. अंतर्गत डीपी रोडची समस्या होती. ज्या वेळेला 2017 ते 22 ह्याच्यामध्ये नगर निवडून आले, यांनी कुठलेही डीपी आरक्षण ताब्यात घेण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. इथं मुलांना चांगलं गार्डन नाहीये, हॉस्पिटल नाहीये. ह्या ज्या मूलभूत सुविधा आहे आमच्या, ह्या मूलभूत सुविधाच ह्या ठिकाणी हे लोकप्रतिनिधी करू शकले नाही. त्याच्यामुळं लोक आता वाट बघतात आहे. कारण का आम्ही सातत्याने गेले 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं लोकांच्या मध्ये आहे, लोकांच्या संपर्कात आहे, लोकांच्या अडी अडचणीला आम्ही सामोरे जात आहे. तर लोक आमची वाट बघून आहे की भाऊ कधी इलेक्शन होते आणि आम्ही भारतीय जनता पक्षाचे इथं 4ही नगरसेवक निवडून देते, अशी जनता या ठिकाणी वाट बघते. कारण का या ठिकाणी माननीय आमदार शंकर भाऊ जगताप हे ज्या वेळेला आमदार म्हणून निवडून आले, त्यावेळेला ह्यांनी आमच्या पुनावळ्यामध्ये 4 डीपी रस्ते घेतले. त्यानंतर BRT पासून हा छत्रपती शिवाजी महाराज अंडरपासला येणारा 18 मीटरचा रोड असन, त्याप्रमाणे अंडरपास पासून काटे वस्तीला जाणारा 30 मीटर रोड असन, कोयते वस्ती पासून मावाडीकडे जाणारा 18 मीटर सिमेंट कॉन्क्रीटचा रोड असेल, त्याचप्रमाणे गायकवाड नगर मधला 18 मीटर रोड असेल. हे 4 रोड माननीय आमदार शंकर भाऊ जगताप यांनी पाठपुरावा करून ते मंजूर करून त्याचं काम प्रगतीपथावरती आहे. त्याच्यामुळं इतरही आम्हाला तातवडीमधील डीपी रस्ते असतील, वाकड मधले डीपी रस्ते असतील, हे पूर्ण डीपी रस्ते आम्हाला खुले करायचे जनतेसाठी आणि एक चांगलं शहर किंवा चांगली सिटी आपण म्हणतो की त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड मधील पुनावळे असेल, तातवडे असेल, वाकड असेल, एक आदर्श शहर आम्हाला ह्या ठिकाणी निर्माण करायचे. नाही, आता बेसिक आम्ही जे सर्वात जास्त की इथं आम्हाला गार्डन आणि हे जे आरक्षण विकसित करायचे. आरक्षणामध्ये काय असतं, गार्डन असेल, हॉस्पिटल असेल, मुलांना खेळाचं मैदान असेल, महापालिकेचे इंग्लिश मिडियमची शाळा असेल, की ह्या गोष्टी आम्ही प्राधान्य देऊन त्या करण्याचा प्रयत्न करा. किंवा ह्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या ज्या गरज आहे, कारण का हे सर्वात जास्त जर आपण पाहिलं की पिंपरी चिंचवड मध्ये पुनावळे आणि तातवडे ह्या भागात जास्त लोक राहायला येत आहेत. आपण आता परवाच न्यूज पाहिली की महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवडला सगळ्यात लोक जास्त प्राधान्य देतात राहण्यासाठी, आणि पिंपरी चिंचवड मध्ये आता पुनावळे असन, वाकड असन, तातोडे असन, इथं लोक जास्त राहायला प्राधान्य देतात. त्याच्यामुळं आगामी काही वर्ष डोळ्यासमोर ठेवून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ नये, म्हणून ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.